हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत MCQ क्वेश्चन अँड आन्सर कॉस्ट अकाउंटिंगचे. तर आपल्याला माहिती आहे की आपली ही जी एक्झाम आहे ती MCQ ऑफलाईन पॅटर्न होणार आहे. त्यामुळे हे MCQ आहेत जे की आपल्याला एक्झामसाठी उपयोगी पडतील. तर मी आता फक्त मला क्वेश्चन आणि आन्सर वाचून दाखवेन, कारण की आपल्याकडे तेवढा वेळही नाही आणि आपली एक्झाम ही जवळ आलेली आहे. आता जर सगळं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर तेवढा टाईम नाही आपल्याकडे. आणि मी हा व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये फक्त 25च क्वेश्चन देईन, जेणेकरून आपला व्हिडिओ मोठाही होणार नाही आणि विद्यार्थ्यांना बोर पण होणार नाही व्हिडिओ बघताना. तर आपण पार्ट वाईज व्हिडिओ बनवू, जेणेकरून आपल्याला पण इझी जाईल आणि वाचताना बोर नाही होणार. तर आता पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे डॅश डॅश इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील डी हे ऑप्शन करेक्ट आहे. असिस्टिंग शेअर होल्डर्स इन अ डिसिजन मेकिंग इज नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे हे खालीलपैकी कोणते एक कॉस्ट अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह नाही. तर हे असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट, डिटर्मिनेशन ऑफ सेलिंग प्राईस, कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन हे 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि असिस्टिंग शेअर होल्डर्स इन डिसिजन मेकिंग हे कॉस्ट अकाउंटिंगच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉस्ट युनिट इज डिफाइन्ड ॲज. तर कॉस्ट युनिटची डेफिनेशन विचारली गेली आहे. तर ए हे आन्सर करेक्ट आहे. कॉस्ट युनिट इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ अ प्रोडक्ट, सर्विसेस और टाइम in relation to which cost may be ascertained or expressed. तर हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिक्स्ड कॉस्ट इज अ कॉस्ट. तर फिक्स्ड कॉस्ट इज अ कॉस्ट, मी हे बुकमधलं आन्सर इथं लिहिलेलं आहे, विच रिमेन कॉन्स्टंट ॲट वेरियस लेवल ऑफ प्रोडक्शन. तर ऑप्शन दिलेलं आहे 4, त्यातील डी हे ऑप्शन करेक्ट आहे, विच रिमेन्स सेम फॉर each युनिट ऑफ आउटपुट. तर डी आणि हे विच रिमेन्स कॉन्स्टंट ॲट वेरियस लेवल ऑफ प्रोडक्शन आणि विच रिमेन्स सेम फॉर इच युनिट ऑफ आउटपुट हे सेमच आहे. एलिमेंट्स ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्ट आर. तर एलिमेंट विचारलेले आहेत कॉस्टचे. तर त्यामध्ये मटेरियल ओनली, लेबर ओनली, एक्सपेन्सेस ओनली. डी आहे मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस. तर मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस हे कॉस्टचे एलिमेंट्स आहेत. तर डी हे ऑप्शन करेक्ट आहे, मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲबनॉर्मल कॉस्ट इज द कॉस्ट. तर ॲबनॉर्मल कॉस्टचं मिनिंग विचारलं. ॲबनॉर्मल कॉस्ट इज द कॉस्ट नॉट नॉर्मली इन्कर्ड ॲट अ गिवन लेवल ऑफ आउटपुट. तर बी हे आन्सर करेक्ट आहे, कॉस्ट नॉट नॉर्मली इन्कर्ड ॲट अ गिवन लेवल ऑफ आउटपुट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओव्हरहेड रेफर्स टू all indirect cost. Overhead refers to all indirect cost. Next question है cost of sales plus profit is answer A selling price. Cost of sales plus profit is selling price. आता next question है according to CIMA England the technique and process of ascertaining cost is called answer A costing. The technique and process of ascertaining cost is called costing. तर कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट हे जे वेगवेगळं डेफिनेशन आणि मिनिंग येतात. हे कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट हे वेगवेगळे आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे द मेन फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज डॅश डॅश रिपोर्टिंग. तर मेन फंक्शन आहे कॉस्ट अकाउंटिंगचं आन्सर ए इंटरनल. द मेन फंक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज इंटरनल रिपोर्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्ट लेबर मीन्स. डायरेक्ट लेबरचे मिनिंग विचारले. डायरेक्ट लेबर मीन्स डी आन्सर आहे लेबर विच कॅन बी कन्व्हेन्शनली अलोकेटेड टू अ पर्टिक्युलर कॉस्ट युनिट. The direct labor is a labor which can be conventionally allocated to a particular cost unit. Next question है prime cost is the total of. prime cost चे total विचारले त्याने. prime cost is the total of answer D
डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर इज इक्वल टू प्राइम कॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर कॉस्ट कॅन बी क्लासिफाईड ॲज अ. आन्सर ए फिक्स्ड व्हेरिएबल अँड सेमी व्हेरिएबल. तर इथे जे कॉस्टचे क्लासिफिकेशन आहे त्याच्यानुसार बेसिस ऑफ बिहेवियर त्यातील एक क्लासिफिकेशन आहे. तर बेसिस ऑफ बिहेवियरमध्ये हे तीन सेमी क्लासिफिकेशन येतात. तर फिक्स्ड व्हेरिएबल अँड सेमी व्हेरिएबल. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश आर कॉस्ट विच टेंड टू वरी और चेंज इन रिलेशन टू व्हॅल्यूम ऑफ प्रोडक्शन. तर आन्सर येतं व्हेरिएबल कॉस्ट. तर ही व्हेरिएबल कॉस्टचं मिनिंग आहे व्हेरिएबल कॉस्ट आर कॉस्ट विच टेंड टू वरी और चेंज इन रिलेशन टू व्हॅल्यूम ऑफ प्रोडक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे द मेन पर्पज ऑफ अकाउंटिंग. द मेन पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू. बी आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. तर कॉस्ट अकाउंटिंगचं जे मेन पर्पज आहे ते प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. तर बी ऑप्शन हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा प्रॉब्लेम आहे. तर मी या प्रॉब्लेमचा जो व्हिडिओ आहे तो वेगळा बनवेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी इज अ पार्ट ऑफ. आन्सर ए फॅक्टरी ओव्हरहेड. आन्सर ए फॅक्टरी ओव्हरहेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्ट मटेरियल इज अ व्हेरिएबल कॉस्ट. तर डायरेक्ट मटेरियल इज अ व्हेरिएबल कॉस्ट. स्क्रॅप इज 4 ऑप्शन दिलेले आहेत रेसिड्यू ऑफ मटेरियल, वेस्टेज ऑफ मटेरियल, सरप्लस मटेरियल, अबनॉर्मल लॉस ऑफ मटेरियल. तर आन्सर ए रेसिड्यू ऑफ मटेरियल हे आन्सर करेक्ट आहे. रेसिड्यूचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की बाकी किंवा राहिलेला भाग. तर रेसिड्यू ऑफ मटेरियल हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्ट रेम्युनरेशन ऑफ एक्सपेन्सेस फ्रॉम अ पार्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. बी आन्सर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. डायरेक्टर्स रेम्युनरेशन अँड एक्सपेन्सेस फ्रॉम अ पार्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅड डेप्ट इज ॲन एक्झाम्पल ऑफ सेलिंग ओव्हरहेड. बॅड डेप्ट इज ॲन एक्झाम्पल ऑफ सेलिंग ओव्हरहेड. नेक्स्ट आहे व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट रिमेन्स कॉन्स्टंट. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट रिमेन्स कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे अ कॉस्ट युनिट इज मिनिंग विचारलेलं आहे. अ कॉस्ट युनिट इज युनिट ऑफ अ प्रोडक्शन ऑर सर्विसेस इन रिलेशन टू विच कॉस्ट्स आर असर्टेन्ड. सी आन्सर आहे युनिट ऑफ प्रोडक्शन ऑर सर्विसेस इन रिलेशन टू विच कॉस्ट्स आर ascertained. नेक्स्ट आहे टेंडर इज ॲन एस्टिमेशन ऑफ अ सेलिंग प्राइस. आन्सर सी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट इज रेकॉर्डेड ऑन द जॉब कॉस्ट शीट. तर 4 ऑप्शन दिले आहेत डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड कॉस्ट अँड ऑल ऑफ द अबो. तर विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट इज रेकॉर्डेड ऑन द जॉब कॉस्ट शीट. तर आन्सर डी ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आहे. तर डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड कॉस्ट हे आन्सर करेक्ट आहे. तर ऑल ऑफ द अबो डी ऑप्शन करेक्ट आहे. तर मित्रांनो आज आपण 25 क्वेश्चन बघितले आहेत. तर पंचवीस क्वेश्चनचे आन्सर बघितले आहेत आपण. प्लीज चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून भरपूर विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल.